गाडीवरून घेऊन फिरवतोय का हो चाकरमाने चाकरमाने. मजा आली. जा. श्री स्वामी समर्थ. मी आरुषी सावंत. स्वागत असं तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मंडळी मी ना माहेरा गेला आहे आणि ना आज आता आम्ही चाललो विरणवरती, कारण आत्याची मुली आणि इलियस सगळेजण. तर आत्ते आणि आम्ही आता विरणवर चाललो. म्हणजे मोठी आत्ते येत नाही, बारकी आत्ते येता. आणि आज ना तुमका म्हणजे माझं चुनवरे गावात म्हणजे काय काय तर आम्ही तुमका दाखवतले. म्हणजे मी शाळेत शिकलंय ना, माझी अंगणवाडी शाळा ती पण तुमका दाखवतलंय. तर पहिली ना हे गाडी लावलेली असा, पण ना आपण हातात कधी घेतली नाही, म्हणजे तरी भरपूर वर्ष झाली. आणि त्याच्यानंतर त्या दिवशी ती ओमकारान माका शिकवलं आणि तेवढीच ती छोटीशीच एक राऊंड होती. पण आज मी ना कॉन्फिडन्सने घेऊन जाते, कारण आज ना ओमकार नाही आणि पप्पा गेलेत कामाक, त्याच्यामुळे ना आम्ही कॉन्फिडन्सने घेऊन जातले. बघूया जमता का. ए तू पोईप सोडून हकड्याकडे फिरतं, पोईप सोडून हकड्याकडे फिरतं. अच्छा पुढे अगोर. होय होय चला. श्री स्वामी समर्थ. ओके खायच्या साईडला फिरता. आधी गाडी खैसून खोलतात आम्हाला माहिती नाही. आणि काय करतात न्यूट्रलवरती यावं. ओके न्यूट्रल झाली. तर चला पुढे आता जाऊन तनुजा व्हिडिओ कंटिन्यू करीत, कारण मी गाडी चालवतले. एकदम असा प्रो नाही आहे ना, त्याच्यामुळे ना त्याच्याकडे देतालाय. एकदम असं मी प्रो झालं. एकदा आमच्याकडे पण गाडी येईल, नंतर प्रो झाल्याच्या नंतर मी असं घेऊन फिरतोय. चला शो ऑफ करू केलंय मी या, पण ना खिडकी कशी खोलतात ती माहिती नाही. ही पण नाही खोलत. कशी खोलायची. पप्पांका फोन करू चला. चला ओमकाराक फोन करूया आपण. काय जा ह्या दाबलंच ना बघ. मी ह्या दाबत होतो फक्त. ओके मला वाटलं तू दोन्ही दाबतेस म्हणून ओपन होत. मी पण ट्राय केलं ना. चला हैसून सुरुवात आपली. आणि आम्ही किती जण जातो. 4-5 बरोबर आहेत. 5 जण जातो. ही बघा ही ना आमच्या भरोशावर इली. असा काय झाला तर सांगायचं नाही. ज्योती पहिला मी घाटी चढायचं नाही म्हणजे सांगतोय काय झालं तर सांगायचं नाही. माझ्या भरोशा नाही, तू स्वतःच्या भरोशा. पुढे बसा का लिहून घेऊ काय तर सांग. मी पुढे बसा का पाठी बसा. हा आता विचार थांबतो तुझ्या. गणपती बाप्पा दुसऱ्यांदा गणपती बाप्पा पोचू ना. पोचतो हो. आमचा हेवी ड्रायव्हर आणि ह्यांचा जीव धोक्यात. माझं गो विचारता इन्शुरन्स काढलात काय. ऑफिसचा आमचा. तुझा आहे का पहिला. माझो तुझा माझ्या गोवाचा असा त्याच्यावर माका भेटत. फॅमिलीच आहे पूर्ण तो. मग काय म्हणूनच ते बिंदास असतात ना. रिवर्स ओमकारा का तर फोन केलेला आणि विचारता दरवाजा कसं खोलायचो. ड्रायव्हिंग करतो ओमकारा सांगा माहिती ही पहिली सुरुवात होती. मी 8वी पासून ह्या शाळेत शिकलोय. पोईप वर्धम हायस्कूल विरण पोईप सो इंदिराबाई दत्तात्रय वर्धम हायस्कूल ह्या शाळेत शिकलोय. तर आम्ही स्पेशल होय आता मी ह्या करूसाठी इलेलो काय युटर्न. गाडीचा युटर्न म्हणजे आम्ही हे इलेलो तर म्हटलं पुढे जाऊन पण ह्या करून येऊया. काय ज्योती शब्द विसरून जा. हा मला ना विसरायचं हे प्रॉब्लेम आहे. काय समजत हे नाही. करून येऊया ते करून येऊया. हे मंडळी तुम्ही लक्षातच ठेवा. हे करून आलेलो आहे सध्या. टर्न मारून तर आपण ना आता विरणवरसून डायरेक्ट चालू करतो, कारण विरणवरसून तुमका मी दाखवतलंय की माझ्या गावात कसं जायचं. चुनवरे गावात आणि माझी मराठी शाळा नदी बिदी सगळं दाखवचा तुमका. तर चला आता डायरेक्ट घराकडे जाऊया. आमचं सगळं सामान वगैरे घेऊन झालं, चिकन वगैरे सगळं घेतलं
चिखल फक्त घेऊचा राहिला खरं पैसे बिशे देऊन इलो. तर विरण वरसून ना आता राईट साईडला जायचा म्हणजे आपल्या चुनोवर एक गाव होतं ना. हे मच्छी घ्यायची आहे का बघूया. काय माहिती बघूया. बांगडे बघू मला. आमचं बघूया. तर हैसून राईट साईड आतमध्ये जायचं पण आता आम्ही पहिले ना मासे घेतो. मासे बघतो जा तो ना वरती रस्तो गेला ना तो बेलाचेवाडी रस्तो असा आणि सरळ हैसून चुनवल्या जाता आणि ते पण 2 रस्ते अजून मिळतात दाखवते तुम्हाला. तर हे बघा हे सरळ गेला तो मांडलिक जाऊ होता आणि हे असं राईट घेतला की चुनवऱ्यात. तर हे बघा ह्या आमचा पालकरवाडीतला हे मारुती मंदिर तुमका दाखवते. आतमधूनच दाखवते त्या स्पेशल उतरांग अंघोळ नाही केली त्याच्यामुळे आतमध्ये नाही जातलं बाहेरच दाखवतलं कारण आता वाजले 9:30. तर हे बघा आमचं ना मारुतीचं मंदिर इथे गदा लावलेली आहे मस्तपैकी. मंदिर पण मस्त नवीन बांधलेलं असा पण मी आता आतमध्ये नाही जातलं बाहेरच दाखवतलं. हे बघा मस्त असं सुंदर आणि शांत असं वाटतं. हे बघा मारुती मंदिर सुंदर असा तुम्ही कधी पण यावा इथे शांत वाटा भारीच. कलर काम पण माझ्या मते कोणी केलंय ना ह्या कलर काम असं वाटतं ते बेलाच्या अडचं तो हर्षल दादा घाडी असं ना त्याच्यानं केल्यासारखं वाटतं. एवढं माहिती नाही जर कोणी पालकरवाडीतल्यानी व्हिडिओ बघितला आणि त्या कमेंटमध्ये सांगा कोणी केलं ना कारण कलर काम एकदम सुंदर केलेलं असा. गदा पण छान वाटतं. हे बघा. तर चला आता पुढे जाऊया आणि हो जो रस्ता असतो ना तिथे अजून एक आतमध्ये गेला या साईडला असो तो तळेवाडीचा रस्ता असा. ती पण एक वाडी येत आमच्या गावातच चुनवऱ्यामध्ये. ही तळेवाडी या साईडला इकडे ही पालकरवाडी आणि खांबडवाडी असा खांबडवाडी आणि खयची वाडी रोली आणि आम्ही हे गाव काय ते गावठण ना ते आपण गावठणमध्ये अजून खयची वाडी येतं काय तर तळेवाडी पालकरवाडी आणि खांबडवाडी आणि आपली चुनवरे म्हणजे गावठणवाडी असे 4 वाडी आहेत ना. 4 वाडी नाही झाले. खांबडवाडी झाली 4 वाडी झाली मग ती पण आपल्याच्यात नाही हो. तर चला आता पुढे जाऊया. न्यूट्रल वरतीच असं ना. ही बघा ही इकडे तळेवाडी जाऊचं रस्तो पालकरवाडी आणि ही पालकरवाडी असं आपण जिथे असवतो पालकरवाडची शाळा आणि ही पालकरवाडची मराठी शाळा असा. हे बघा ही अंगणवाडी पण आहे. ही अरे अंगणवाडी आणि मराठी शाळा आणि इथून आपला माळ चालू होता. सड्यावरचा माळ म्हणतात ना तो सड्यावरचा माळ. हे आमच्या मामाचं घर म्हणजे पप्पांचं घर असं आता आणि किती सुंदर असा बघा. तर आपल्याकडे या साईडला अजून एक असा रिसॉर्ट तयार होता तर त्याचं नाव काय आता मला आठवत नाही पण मस्त रिसॉर्ट असा. हे पकड जरा हातात. सुंदर असं रिसॉर्ट चालू होता म्हणजे भारीच असं स्विमिंग पूल वगैरे सगळं तयार करूच आता आणि थैली अजून म्हणजे बांधकाम वगैरे चालू असं. मागच्या व्हिडिओत आम्ही केलेली असा व्हिडिओ पण तो रात्रीचं झालेलो असा. आपण जाऊया आता नको नंतर कोण नाही तिकडे आपण नंतर एक दिवशी ना त्यांचं झाला ना पूर्ण की नंतर नक्की येऊया कारण ना त्यांच्याने आपल्याला बोलवलेला पण असा. तर चला आता आपल्याला तिटाईचं मंदिर पण येतं ना. येणार रे दादा आयलो कौन कंपनी ऑनलाइन हो. हाँ नमस्ते. पहचाने जयराम
फोटो काढ आमचं काय होय होय काढ 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 This is नारे काका. हा, काढ काढ नारायण काका नारे काका शॉर्ट नारे काका शॉर्ट. हा हा. काढ गावची गं. गाय. भाऊजी घराकडे गाडी असून घेऊन फिरवतोय का हो चाकरमाने चाकरमाने मजा आली. जा. आंबे बाबा संपले होत हा ना काजू संपले होत. आता कुर्ले भेटले जाय. हा, चला येता नाही जाणार. हे देऊळ आंबीटाळी इटाई मंदिर आणि हा आमचा घाट आता बारीक झाला घाट. आता येणार तळ. तर हे ना म्हणजे 5 इथे मंदिर असत सलग लागान. गांगो मंदिर, भराडी, पावनाई आणि खयचे आते ब्राह्मण मंदिर हे 4 आणि इथे हे रामेश्वर मंदिर. जाकी तुम्ही बघितलं असेल आहे माझ्या 5 परतवण्याच्या व्हिडिओमध्ये. आणि ना इथे गणपतीसाठी ना आता व्यवस्थित असे शेड वगैरे मस्त झालेले आहेत. गणपती. हा. गणपतीसाठी. तर ह्या गणपतीसाठी बनवला जाता आणि हे बघा सुंदर अजून काम बाकी असा त्याच्यामुळे एक दिवशी मी तुमका नक्की दाखवतलोय. येऊन ही आपली वाडी. वाडीतली पण घरा 2-3 कोणतरी बघणारी असतात की मग नंतर म्हणतात हय माझा घरा हय माझा घरा. तर ही बघा जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर 1 ही आमची मराठी शाळाचा. म्हणजे मी हय 1ली ते 7वी पर्यंत शिकलोय. ह्या बघा ह्या माझा ग्राउंड आता म्हणजे पूर्ण हे झाला. शाळा बंद आहे ना मे महिन्यात त्याच्यामुळे माझ्यावरती सावळा बिवळा पडली. नाही तर आम्ही ना हय ते बघा थंय ना लांबुडी वगैरे खेळायची मस्त की. तेव्हा सरांनी अशी रेती वगैरे टाकलेली होती. हयसून धावत यायची अशी धावत आणि ते लांबुडी असायची. आणि हय आमचं झेंडावंदन व्हायचं आणि आम्ही हय मुलं अशी उभी वगैरे. आणि ते थंय हे बघा पाणी या करूचा जाऊया थंय दाखवते. हे बघा ही आमची शाळा सुंदर शाळा. आता 2 काय 3च मुलं असत कोण आता पाठवत नाही. तर ह्यो ना 1ली ते 2री पर्यंतचा वर्ग होतो त्यावेळी. आणि ह्यो 3री 4थी 5वी आणि ह्यो 6वी नाही 6वी 7वी हो. हे असे 5-7वी पर्यंत असे 3 वर्ग होते. एवढा रांडो आता मस्त झाली आहे शाळा. तेही पण अशी मस्त होती पण आता कलर काम वगैरे असं सुंदर केलेली आहे. हे अंगणवाडी रिपेअर येईल कामासाठी त्याच्यामुळे आता हे कोण बसत नाही. हे रिपेअरिंग वगैरे झाल्याच्या नंतर तोपर्यंत त्यांना षटकोनी दिलेली असा मग तिकडे बसतात. तर मी ह्या अंगणवाडीत शिकले. हे बघा पाणी आता नाही व्हायचं वाटतं. तेवळी यायचा मी पहिल्यांदा त्यावेळी ना हय आपटलेलं हे का. आणि माझ्या पायात ती खून अजूनही असा आपटलेलं आहे. त्याचे लई जोरात लागलेला मारणाचा. तर ही माझी अशी सुंदर शाळा सुंदर शाळा. तर आपल्या खैसून म्हणजे संध्याकाळी आता नदीवर पण जाऊचा असा. तर ह्या बघा ह्या आमचं घर आणि ही शाळा
म्हणजे ह्यो बघा ह्यो ना गडगो तुटला असा. हे बघा खाली दगड वगैरे दिसतात. तर ना हा एक गडगो होतो. तर आम्ही गडग्यावर उडी टाकून मी घरात यायचंय. काय असा खाऊक वगैरे हवा असला तर लगेच गुपचूप आणि हैसून गुपचूप जायचंय ब्रेकमध्ये. आमका सोडायची नाही घराकडे अशी ते. एवढा जवळ आमची शाळा असा 1ली ते 7वी. हे बघा व्ह्यू मस्त असा. काय रे काळू काळू काय रे. तर आता जेवू बसलो. दुपारचे 2 आले आहेत. म्हणजे जेवण म्हणजे आधीच जेवू बसले. हे सगळे मंडळी जेवण झाले अर्धी आणि आता आम्ही पण बसलो. हां अगे विसरले ना मी आता. तर भात नाचणीची भाकरी आणि तांदळाची पण भाकरी असा. अर्धी नाचण्याची आणि अर्धी ह्याची पण भाकरी. म्हणजे हवी तेवढी अनलिमिटेड असत ते बघा. थंय अजून असत. ह्या हैदराबादी चिकन बनवलं ना. गुड्डीताई हैदराबाद कामाक असा ना त्याच्यामुळे. आणि हे आपला गावठी चिकन सुक्या कांदा आणि लिंबू हाईट झाला थांबा. आणि हे बांगडे आणि हे रस्सो आणि सोलकडी मच्छी पण बांगडे. हे बघा ही बांगडा लवर असा एका चिकन नको. स्वतःसाठी बांगडे काढून घेऊन जाता आते. तिका सगळे बांगडे खाऊ देत नाही पोरा. त्यांना आवडत नाही म्हणून. कसं झाला जेवण. हैदराबादी चिकन तर 1 नंबर होय ना. हैदराबादी चिकन भरपूर. इकडे गरमी पण भरपूर असा तरी पण जेवतो आम्ही. नाही पण या खोलीत आपल्याला नाही होता एवढं गरम. पंप चालू असा 2 नेहा ता कोण खोलीत असा. सगळे मुंबईतून गेलेले आहोत. सगळे मुंबईतून इलेले होते त्याच्यामुळे जंगी पार्टी चालू असा. जेव हे दिसून होय होय मालवण बरोबर आहे ना. होय. आणि हैतो खैसून इलो हा मुंबईतून काळा काळ चौकी. हे अजगणी आम्ही पण अजगणी. ही बुधवळ्यासून इलं म्हणजे मुंबईपासून बुधवळ्यासून चुनवर आहेत. आणि ह्या मुंबईसून बुधवळ्यासून चुनवर आहेत. हो ठाणे शांती काकीच्याकडे असं ना. काकी आणि गुड्डीताई शुक्रवारचं नॉनव्हेज खायत नाही. काय नाही पनीरची भाजी केली आज आमच्या गुड्डीने. आणि मी भाकरी केली आणि गुड्डीनेच राईस केलाय. पनीर राईस. ओ वा. आणि आमचे व्हेजिटेरियन माणसं होय ना रे काळू. काय रे. आणि गावाड जातो कुत्रो. ए काळू चल पाटी चल. हे बघा कसं करता बघा त्यांना. ओ आतमध्ये बसे. ह्यांच्यासोबतच मस्ती करणार तर नाही. तो मी 2 दिवस दिल्यापासून नाही एवढ्या करतो. तर मित्रांनो जेवण वगैरे झाला आणि आता ना आरुश्री माका दाखवू गेला कशी गाडी चालवता ती. पण माका भय वाटता. तर मी येणार नाही होत आहे. माका आत्यांनी फोर्स केल्यानी ही जेव की आज चिकन वगैरे बनवलं. त्याच्यानंतर प्रथमे काढूक गेलं आहे. तर थैसूनच मी घरा गेलं आहे आंघोळ केलं आहे. आणि त्याच्यानंतर आता इकडे येईल आहे. तर आता माका जायचं असा घराक. तर त्याच्या आधी माका ही काहीतरी नेतात गाडयेन. आरुश्रीच्या पप्पांची गाडी असा. अडे बघ गॅप. बाजू राहा. मारून ये टर्न. रिस्क नाही लुंगा मैं. चालवता म्हणजे बरीच वर्ष गॅप झाली आहे. आधी टेम्पो होतो. टेम्पेन भाडी मारी. त्याच्यामुळे आता परत एकदा प्रॅक्टिस करूया ते का.
गेला सरसरावून. तर काय शूट केलं ना माहीत नाही हा. आणि ह्याचे जे व्लॉग आहेत ना माहेरा केल्यावरती, तर आता ते घराकडे गेल्यावरतीच एडिट होतले, कारण एडिटिंग मीच करतो आहे. त्याच्यामुळे आता फक्त शूट करतेला. आणि उद्या नाही तर परवा म्हणजे 30 तारीखला घराकडे येतेला. त्याच्यानंतर मग त्याचे व्लॉग येतले. हळूहळू माशांका चाललास? कांडाळी टाकू गावतं होय. येतोय असं आहे मी नेता काहीतरी होय. होय या असा अरे उघडत नाही दार. काहीतरी नेता माका खायला. गरम बघ कसली झाली आहे. एवढं घाम कशा गेलो? बापरे, मला घाम भरपूर येतो, तुम्हाला माहिती आहे ना. माहिती आहे माका. हळू चालव. या आता इन्शुरन्स काढला ना का विचार? इन्शुरन्स हा इन्शुरन्स नाही, विश्वास आहे. अरे वा भारी. बघा नवऱ्याकच नाही बघा. स्पीड ब्रेकर आता. आणि काय करू सा? काय नाही, ते माझं एक काम आहे, ते करूया. मोबाईलची अंडापोळी होतली. एवढी गाडी तापली आहे. हा माझी जाता. ब्रेकवर पाय ठेव. काय विचार तुला? सडर येतं काय गे? हा हा भियाली ती तुका बघून. नाही तू म्हणू नको. का म्हणून असं नाही, मी पहिल्यापासून घेऊन जाते हे सगळ्यांना. असं कोणाला सोडलंय ना, म्हणजे मी एकटा जे असायचंय ना ते प्रत्येक माणसं खरं असायचं सोडायचंय. कारण चढाव बिडव आणि म्हातारे लोकांचे मग एवढी द्या येत ना माका ना. मी तेव्हा ह्याच सांगतोय की म्हणजे अशी म्हातारी लोक असतात ना त्यांना व्यवस्थित सुखरूप वगैरे ठेव. आणि काय सांगतोय ना म्हणजे ते लोक काय लोक असतात ना, असं मी बघते ना ते म्हातारी लोक वगैरे अशी रस्त्यावर एवढी उन्हात वगैरे चलत जातात वगैरे. तर आपल्याला एवढं त्रास होता, मग त्यांना किती त्रास होत असतो. तो विचार करून मी म्हणतोय असा की त्यांना पण अशी हे म्हणजे त्यांच्या घरातली चांगली असा गोवी ह्या कर म्हणजे ते अशी म्हणजे त्यांना जास्त त्रास होता नाही. उलट ते लोकांनी ते कष्ट केलेले असतं ना, मग बसान खाऊ गोवी असं. आणि मी आता असं म्हणतोय की म्हणजे मी तर कधी कधी आणि असं पण सांगतोय पुढे बघ चालवतोय असं नाही. तिकडे पाया पडतात. इकडे चाललं नाही असं थोडी आहे. आणि हे पण सांगते की मला श्रीमंत ह्याच्यासाठी व्हायचंय, तर म्हणजे माका असं मोठं गर्व असं ह्याच्यासाठी नाही. तर माका ना अशी एजेड लोक असं ना म्हणजे म्हातारी लोक त्यांना मदत करूसाठी मागं, बाकी कशाक नको पैसे. बस आपण काय आपल्याकडे असं तेवढं बस, त्याच्यात सुखी समाधानी राहायचा असं तेवढं बस झाला बाबा. आणि म्हणजे आतापर्यंत सोना बिना म्हणजे नाही घ्यायचं आता का? असं काय नसतं, एखाद्याला आवड असते सोन्याची वगैरे. मग काही काही लोक घालतात. मला तर आवड आहे मग मी घालते सोनं वगैरे. हळू चालव. तू काटो बघाय चाललो. दाखवू नको. माझा इन्शुरन्स नाही आहे ना, तुम्ही काढला तो ह्याच्याकडे जाऊन. नाही LICच नको. त्याचं माझं बाईकवरचो याच्यावरचो नाही. विरणवरती पोहोचलो आता. काय जाऊचा? किशोर काका. चालू नसला तर? हा चालू नसला तर? चालू नसतं तर परत यायचं पाहिजे. ओके. गाडीनं ओव्हरटेक केलं ना तुका? करू देत ती. आपल्याला घाई नाहीये. आपल्याला इथेच जायचंय. किशोर काकांचा दुकान असा बंद. आता काय हाक मारतलं त्यांका? असं चालू जावा. तिकडे चालू हा. नाही जास्त काका जावा. चल ना काय घ्यायचं बघ.
अमोल सावंत व्लॉग्स गाडी चालवतात आणि खडे खडेसून बाहेरसून कडेसून मारतात एकदम. थोडंसं म्हणजे माझा एक्सपिरियन्स नाही तुझा, तरी पण मी आपलं बरं झालं. त्यातलं होय की ना. फर्स्ट गिअर वरती मला फक्त आपल्यासाठी माहिती आहे कसं काय काय फंक्शन खायचं गिअर पडतं नाही. ओ मोठी गाडी येते बघा. तुम्ही कडेकडेनीच चालवा. कडे मग सांग, मग अंदाज नाही कडेकडेनीच चला तुम्ही. गेली जागा हाताकडे. माका मग असं होताच ना. आता ट्रॅफिक मध्ये दिलं डायरेक्ट. हा ट्रॅफिक मध्ये काय आता तुमच्याकडे जाऊचं आला गाडी घेतलास काय त्यांना सांगतालास काय. आधी सरळ रस्ते काय चालून बघू ना. मग मी पण डायरेक्ट टाकले ना गो तनुजा. तुला माहिती आहे ना आधीपासून. आधीपासून म्हणजे तुम्हाला माहिती नाही काय चालवलंस ना तू. ना तुम्हाला माहिती रोडच नाही नाही. आता ट्रॅफिक ऍक्च्युली काजल ह्यो व्लॉग असा ना. हो काजल हा ह्यो व्लॉग असा ना. गॅप मधून आता काढू भैया आता. हो ऐका तरी हा व्लॉग ना माझं चुनवरे माहेरघर हे होतं आणि झाला डेली व्लॉग. थांबवा तो येता कशाला. शरणाची भीती वाटतं काही वाटतं असं टाकूच असतं. गिअर कमी करूच मी एक्सपिरियन्स नसताना पण बरं चालवतोय की नाही. म्हणजे ह्यांच्या हातात गाडीच नव्हती तशी ते. हॅलो मी फक्त शिकलोय ना 1 महिना हा तेवढाच लायसन्स काढूसाठी. त्याच्यानंतर माझ्याकडे लायसन्स काढल्यानंतर गाडी नाही. स्वतःची असल्या कधी शिकत होता. हा त्याच्यानंतर गाडीच नाही. दादाची स्टार्टिंगला चालवलेलं आहे थोडी. त्याच्यानंतर मग गावाकिनार गाडी नाही. त्यातल्या त्यात बरोबर चालवते. काय वाटतं मस्त. त्याच्यापेक्षा तुझ्या माझ्यापेक्षा नाही चालवत तुम्ही. हो ना. नाहीच काय जातं आता तुम्ही मार्केटमध्ये किती घाबरत होतास. मार्केटमध्ये ट्रॅफिक होता गो. हे बघा येऊ ना ह्याचा भाव आतल्याचा भाव. हा पाठीमागा त्याचे पप्पा. ओके पण तुझ्यापेक्षा मी बरी चालवले. तुम्ही चला विचारा आपण दोघं भांडतच बसणार. सगळ्यांनी त्याच्याच बाजून नाही चांगली चालू. आणि मी पण ऍज अ फ्रेशरच होती ना. नाही तू फ्रेशर कर. मग तू टेम्पोचं फेस काढलं. इनबिल्ड क्वालिटी. गाणी बिनी लाव. अरे रेडमी तू पुढे बघ. तू नको आहे बघ. तू काय बघत. मॅप बी पाहिजे. माझं असं स्वप्न होता नवऱ्याक मागे बसवून म्हणजे स्कूटरवरती आणि ड्रायव्हिंग सीटच्या बाजू बसवून म्हणजे फिरवत घेऊन जायचा. समजे ब्रेक लाव. ते मी बोलेन मग मी बोलते तेच असतं. होय काय. समजे हा काय घेतलं. पेप्सी घेतलं ना. पप्पा म्हणताले त्यांनी माझ्या गाडीचं फेस काढलाय. मी सकाळपासून फेस म्हणजे विचारलं पेट्रोल नाही. संपलं. काय एक तर पेट्रोल मिळत नाही. काय विचारलं नाही. चालू काय विचारलेलं. हो विचारू का आपलीच गाडी केवढा. चला माका जाऊचा आता मी काढू परत एकदा. हा हे व्हिडिओ एडिट कधी करते का. हे व्हिडिओ उद्या पडणार. उद्या कोण करता. कल को मैं आ रही हूँ. परवा पडते. एकच आहे ना व्हिडिओ की किती आहे. 2 आहे. ओके तर आता आम्ही नदीवर पोचलो. काय म्हणतो काल नाही हानूक नाही. तू आणलेला ना. अरे देवा झालं मग कल्याण काय घरात जातो परत. तर ही मुंबईवरून कामा घेऊन येली आहेत.
म्हणून त्यांना असा फिराक मोकळेपणा भेटत नाही. काय लागायचो मस्त गुड बघा तरी काय नाही आता काय पण नाही हा त्याच्या मागे आंब्याचा झाडा. तर ही बघा आमची नदी. ह्या पूर्ण पाणी भरतं नंतर पावसात इथपर्यंत. हा तकडे हो माझ्या ते घरा असतं या पहिल्यांदा पासूनच आते. अगे तेच अगे झाडकटी होते पहिल्यांदा त्याच्यामुळे ते दिसत नव्हती. आपलं भाव नाही आता गेलो मुंबई. ज्या दिवशी मी इलय त्याच दिवशी सकाळी मुंबई गेलो. तर कंटाळा येतं तो नसतं तर जरा बरं वाटतं. जरा भांडा वगैरे भेटतं ना. तर हे असं त्याच्यामुळे आता जरा बरं वाटतं. तरी पण आज येतो असा संध्याकाळी मस्तच. पण मी उद्या चालले माझ्या घरात त्याच्यामुळे जास्त टाईम स्पेंड करूक नाही भेटलो. तरी तो हल्ली आई सांगत होती विचारत होतो ज्योती कधी येतो ज्योती कधी येतो ना. पण आता मी इला आणि ते का जाऊचं लागलं मुंबई. बॅड लक आमचा म्हणजे माझा पण आणि त्याचा पण. ओ अरे मला पहिल्यांदा यायचा आता हात दुखतो कसा माहिती आहे जातच नाही. काय नाही पण माझा दगडच जात नाही तसा. ट्राय कर बघते. आडवाच मारायचा असतो. हा असंच मारतो. केवढं वर्तुळ झालं बा माझं. वर्तुळ चला 2 डबे पडू की नको पडू. तर तुम्ही 2 टप्पे खेळा केलास. आई तू नको जाऊ साई. अगं नाही इथे पाय फक्त थोडं गो बायो माझी आई ना माझ्यापेक्षा तू 2 टप्पे खेळा केलं मग. आम्हाला आम्ही घरात चाललो. आम्ही दोघा तिघांनीच फक्त चेंज केलं आणि बाकीची सगळी वली असत. आणि कधीशी जातात घराकडे असं झाला त्यांचा काम असा ना काम असं त्याचा त्या काम घेऊन येला. आणि हयसून आपल्या गावचा सड्यावरती ऍडजस्ट होऊन बसले सगळेजण. आम्हाला घेऊन जात नाही. हा गो ये ना एकान बस असतं बस. अरे पटापट तू एकूण साईडने बस. तर चला आता आम्ही चाललो. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. म्हणजे माझ्या गावचा व्हिडिओ. आणि आवडलं तर लाईक करा. आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया आपण एका नवीन ब्लॉग मध्ये. बाय बाय. श्री स्वामी समर्थ. बाय बाय.